नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. आणि हो, कॉमेंटमध्ये एक छान कॉमेंट्स करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. हा व्हिडिओ, हे भाषण अगदी पहिलीपासून ते 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये हे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. चला तर, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे सर्वांचे आवडते मुख्याध्यापक माननीय, तिथं नाव लिहू शकता, तसेच शाळेतील आपले सर्व गुरुजन व आपल्या शाळेतील माझे सर्व दादा आणि दीदींनो. आज शिक्षक दिनानिमित्त मी आपणाला जे 2 शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. कुणी म्हणायचं मास्तर, कुणी हौशेनं गुरुजी म्हणायचे. कुणी म्हणायचं मास्तर, कुणी हौशेनं गुरुजी म्हणायचे. सर, तुमच्या रूपात आम्हाला प्रत्यक्ष देवळ दिसायचे. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ते फार मोठे शिक्षक होते. ते अनेक देशात पण गेले होते. ते अतिशय हुशार, बुद्धिमान होते. त्यामुळे त्यांना जगभरात मोठा मान सन्मान होता. ते मोठे राष्ट्रपती झाले तरी ते स्वतःला शिक्षक म्हणून घेण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे त्यांनी त्यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि मग तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. आपल्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षिकांना म्हणजेच सर्व गुरूंना त्या शिक्षक दिनाच्या दिवशी मी मानाचा मुजरा करतो, वंदन करतो. आपली आई ही आपली पहिली शाळा, तर शाळा ही आपली दुसरी आई असते. आई म्हणजे पहिला गुरु आणि शाळा म्हणजे दुसरा गुरु, हे अगदी खरे आहे. तुम्ही सर्व शिक्षक आमची आई बाबाप्रमाणे काळजी घेता. आम्ही कोणी आजारी पडलो तर तुमची तगमग होते. लगेच घरी फोन करता, तर कधी कधी घरच्यांची वाट न पाहता लगेच आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाता. आमची मायेने विचारपूस करता, काही खाल्ले की नाही असे विचारून आपला डबा खाण्याचा आग्रहसुद्धा करता. तेव्हा आम्हाला आमच्या आईची आठवण होते. आमच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या लेकरांना पाहता. शाळा सुटली तरी तुम्ही सर्व मुले मुली गेल्याशिवाय जात नाही. काही शिक्षक रस्ता ओलांडून एसटीत बसून देतात. किती काळजी घेता तुम्ही आमची. कुणाचा पास हरवला, विसरला तर लगेच तिकिटाचे पैसे काढून देता. कधी कधी आमचे कुणाचे घरचे शाळेत आले तर त्यातील काहींना वर्ग कोणता, तुकडी कोणती हे सुद्धा सांगता येत नाही. पण तुम्हा सर्व शिक्षकांना हे सर्व माहीत असते. शिवाय आमच्या घरची पण सर्व माहिती असते. आम्ही कधी कधी तुम्हाला त्रास देतो, पण आई बाबांसारखे तुम्ही रागवत नाही. काही विचारले तर न ओरडता लगेच सांगता. कधी कधी आम्ही घरी काही सांगितले तर आम्ही म्हणतो तसे नाही, आमची सरांनी, आमच्या बाईंनी आम्हाला असे सांगितले आहे आणि आम्ही असेच करणार. शिक्षक दिनी काय गुरुदक्षिणा देऊ असे आम्ही तुम्हाला विचारले तेव्हा तुम्ही जे म्हटला ते आयुष्यभर लक्षात ठेवू. आम्ही खूप शिकावे, मोठे व्हावे, आईवडिलांचे, शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे, हीच आमची गुरुदक्षिणा. ती देण्यासाठी आम्ही सर्वजण खूप अभ्यास करू. आम्ही सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. एक दिवस एक शिक्षक भारताचे राष्ट्रपती झाले तसे तुम्ही सुद्धा खूप मोठे व्हावेत, राष्ट्रपती व्हावेत अशी आम्ही सर्व विद्यार्थी देवाजवळ प्रार्थना करून माझे भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.